हॅलो. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली. कारण मी जेव्हा खूप सारे लोकांना भेटतो त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दल किंवा फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल, माझं इन्कम 25 लाख आहे, पण माझे सेविंग्स तेवढे दिसत नाही, पैसेच शिल्लक राहत नाही. तर त्याचं मॅनेजमेंट म्हणजे आज पैसे कमावणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्याचं आपण सेविंग किती करतो आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करतो हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. मी खूप साधं उदाहरण देतो की माझं फॉर एक्झाम्पल 25 लॅक्सचं पॅकेज आहे, तर माझी कार किती लाखाची असायला पाहिजे, माझा फोन कुठला असायला हवा, माझा एक्सपेन्स रेशो जितका कमी राहील तेवढं माझी कंपनी किंवा माझी प्रॉफिट्स तेवढे जास्त राहतील. माझे जेवढं पॅकेज आहे, जर माझं साधारणतः 25 लाखाचं पॅकेज आहे, तर त्याच्या अर्ध्या ॲन्युअल इन्कमची माझी गाडी असायला हवी. म्हणजे 25च्या अर्धे साधारणतः 12.5 लाखाची माझी कार असायला हवी. तर ह्या गोष्टी आपण लक्षात नाही घेत आणि आपण खूप साधारणतः इक्विव्हॅलंट टू पॅकेज साधारणतः 20 ते 25 लाखाची कार आपण घेऊन घेतो. सो हे तुमच्या फायनान्शियल लाईफवरती खूप रॉंगली इम्पॅक्ट करतं आणि तुमचे सेव्हिंग्स शिल्लक राहणार नाही. सो आपण या गोष्टींवरती, एक्सपेन्सेसवरती नक्कीच नियोजन करताना लक्षात घ्यायला आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. धन्यवाद.